जिल्ह्यातील उमरखेड शहरासह तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे। शहरातील अनेक भागात पाणी शिरून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून राजकीय पक्षाचे नेते आणि पदाधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना मदतीचे आश्वासन दिले आहे। उमरखेड शहरातील रहीमनगर, सवेरा कॉलनी, अहबाब कॉलनी या परिसरात जोरदार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून अनेकांचे संसारोपयोगी साहित्य आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। लेंडी नाल्यांचे पाणी घरात शिरल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली असता या घटनेची पाहणी करण्यासाठी एमआयएम, भाजप आणि काँग्रेससह विविध पक्षांचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले। यावेळी एमआयएमचे जिल्हा अध्यक्ष सय्यद इरफान यांनी नागरिकांच्या घरी जाऊन नुकसानग्रस्तांची विचारपूस केली। त्यांनी शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्वासनही दिले असून पूरग्रस्त कुटुंबांसाठी सकाळ संध्याकाळ जेवणाची सोय देखील करून दिली आहे। सततच्या पावसामुळे उमरखेड परिसरातील नदी नाले तुंबून भरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। न्यूज एक्सप्रेससाठी यवतमाळवरून कलीम खान यांची रिपोर्ट।